आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसोबत जुडण्यासाठी आपण सर्वजण अगदी तत्परतेने आहात. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत, या युनिव्हर्सल एनर्जी सोबत पुन्हा नव्याने ओळख करून घेण्यासाठी नव्या शब्दांमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि युट्यूबच्या सर्व सदस्यांना, आता जे सन्माननीय सर्व सदस्य युट्यूबवर आपला व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांना सुद्धा आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणेल अशी आपण प्रार्थना करूया. आणि मला पूर्ण विश्वास आहे आजचं सेशन आहे ज्याला ज्याला जे जे हवं आहे, जे जे हवं आहे ते ते देणारी ऊर्जा. यस. तर मी एवढं म्हणेल की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जी जी इच्छा आहे ते ते भरभरून मिळवून देणारी ऊर्जा म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. आणि ही ऊर्जा आपल्या प्रत्येकाला जे जे हवं आहे ते ते मिळवून देवत अशी मी अगदी प्रार्थना करते. अशी ऊर्जा आपण प्रत्येकामध्ये येवत की आपल्या मनामध्ये एखादी इच्छा आली आहे, सदिच्छा, आणि ती पूर्ण व्हायलाच हवी एवढी एनर्जी आपल्या प्रत्येकामध्ये येवत. आणि हे येवत असं यासाठी म्हणते आहे की ही ऊर्जा, या ऊर्जेचा योग्य वापर करणे आणि या ऊर्जेचा योग्य वापर करून आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची क्षमता कोणामध्ये आहे तर स्वतःमध्ये आहे. फक्त गरज आहे ऊर्जेचा व्यवस्थित वापर करण्याची. आणि तेच आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे की मला जे हवं आहे ते मला ऊर्जा कशा प्रकारे मिळवून देते, हे मिळवून देण्यासाठी मला काय करायला हवं. या ऊर्जेचा वापर करण्याचं टेक्निक मला शिकायचं आहे. आणि अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघणार आहे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय. आणि या अगोदर ज्या सन्माननीय सदस्यांना मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडे जोडायचं आहे तर नक्कीच स्क्रीनवर आपल्याला नंबर दिसत आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा आणि आपला सर्वांगीण विकास घडवून आणा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, आपला व्यक्तिमत्व विकास घडवा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, आरोग्य संपन्न व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, आपल्या आयुष्यामधील आनंद, खुशी, प्रेम, यश, धनसंपदा, आरोग्य संपदा स्वतःच्या आयुष्यामध्ये आणूया आणि इतरांना सुद्धा हे देण्यास आपण माध्यम होऊया. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा आणि परिपूर्ण व्हा असं मी आवर्जून म्हणेन. तर अशी ही ऊर्जा प्रत्येकाला परिपूर्ण करणारी आपल्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, याच ऊर्जेचा आपल्याला फक्त आणि फक्त योग्य पद्धतीने वापर करायचा आहे. आणि या ऊर्जेच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे स्वतःचा शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक, नातेसंबंध आणि आपल्याला हवा तसा विकास करायचा आहे हे आपण शिकणार आहे. स्वतःच्या मानसिक क्षमतांचा, स्वतःच्या क्षमतांचा विकास कसा घडवून आणायचा हे आपल्याला बघायचं आहे. तर एवढे सगळे मोठमोठे शब्द वापरलेले आहेत, मग काय आहे ही ऊर्जा, काय म्हणता आहेत या ऊर्जेला, तर आपण नक्कीच बघूया. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखे म्हणजे काय. तर बघा, मी साध्या सोप्या, प्रत्येक व्यक्तीला, सर्वसामान्य व्यक्तीला समजेल अशा पद्धतीने तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून देण्याचा प्रयत्न करते. मी प्रयत्न करते असं म्हणत आहे कारण ही ब्रह्मांडीय ऊर्जा, बघा हा शब्द केवढा आहे. ब्रह्मांड म्हणजे काय तर विशाल, आणि आपण काय आहे तर या विशाल ब्रह्मांडाचं सूक्ष्म स्वरूप. आपण आहे या विशाल ब्रह्मांडाचं सूक्ष्म स्वरूप.
या ब्रह्मांडामध्ये पंचतत्व आहेत. अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी. पंचतत्वांनी तयार झालेलं हे ब्रह्मांड. याच ब्रह्मांडामध्ये असलेले सर्व तत्व या शरीरामध्ये आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये आहेत. बरोबर. मग त्या ब्रह्मांडामध्ये जे आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? याचाच अर्थ कुठेतरी ते आहे विश्वस्वरूप आणि आपण आहे त्याचं छोटं सूक्ष्म स्वरूप. विश्व केवढं मोठं आहे. आपल्याला घ्यायचं काय आहे? वैश्विक ऊर्जा घ्यायची आहे. म्हणजे काय करायचं आहे? आपल्याला मोठ्या सोर्स कडून छोट्या सोर्सला काहीतरी मागायचं आहे. मग मोठा सोर्स ब्रह्मांड आपण आहे या ब्रह्मांडाचंच एक सूक्ष्म स्वरूप. मला एक विचारायचं आहे, जर काय विश्व स्वरूपाला छोट्या स्वरूपाने काहीही मागितलं तर ते मिळू शकते? ऑफकोर्स मिळू शकते. फक्त आपण जे मागत आहे ते मिळवण्याची आणि जे मागत आहे ते पेलण्याची क्षमता स्वतःमध्ये असावी. आणि ती क्षमता आपल्याला स्वतःमध्ये निर्माण करायची आहे की मी जे मागत आहे, मला जे हवं आहे ते सांभाळण्याची आणि ते घेण्याची क्षमता, कॅपॅसिटी स्वतःची तयार करायची आहे. छोट्या शब्दामध्ये मी सांगते, आपल्याला आपली झोळी मोठी करायची आहे. जर मला मोठं काहीतरी हवं आहे तर मी ते घेऊ शकलो पाहिजे. बस तुम्हाला मिळणार. अजूनही कठीण होत आहे आणि अजूनही अनेक जणांना असं वाटत आहे किती कोड लँग्वेज आहे. काही नाही आहे. हे ब्रह्मांड म्हणजे काय तर विश्व स्वरूप आणि आपण स्वतः म्हणजे काय तर छोटं स्वरूप. मग या ब्रह्मांडामध्ये जे जे काही आहे ते सर्व आपल्या आतमध्ये आहे आणि आपल्याच आतमध्ये आहे. म्हणून आपल्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेला आपण प्राणशक्ती म्हणतो. आपल्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेला आपण वैश्विक शक्ती म्हणतो. ही प्राणशक्ती, ही वैश्विक शक्ती, ही ब्रह्मांडी ऊर्जा, गुरुकडून येणारी ऊर्जा, सद्गुरूंकडून येणारी ऊर्जा, देवी देवतांकडून येणारी ऊर्जा एकच. आणि याच ऊर्जेचा उल्लेख अथर्व वेदामध्ये केलेला आहे. नाव वेगळं असेल, नक्कीच नाव वेगळं असेल, परंतु वैश्विक ऊर्जा एकच आहे. संपूर्ण विश्वामध्ये असलेली वैश्विक ऊर्जा एकच. अथर्व वेदामध्ये याचा उल्लेख आहे. आपल्या अनेक साधू संत महात्म्यांनी जेव्हा जेव्हा ऊर्जेचा उल्लेख केला आहे ती हीच ऊर्जा. प्रत्येक धर्मामधील संत महात्मे यांनी उल्लेख केलेला हीच ऊर्जा. आता आपण ओळखतो साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज यांना आपण म्हणत होते की हे अलौकिक ऊर्जा यांच्याकडे आहे. यस, हीच ती ब्रह्मांडीय ऊर्जा. सेम याच ऊर्जेला जपानमध्ये रेकी हा शब्द आहे. जपानचे गुरु आपल्याकडे आले, त्यांनी या वैश्विक ऊर्जेचा गौतम बुद्ध काय बरं महात्मे काय बरं वापर करतात, कशी बरं ही ऊर्जा आहे की ते स्पर्श न करता एखाद्या व्यक्तीला दुरुस्त करतात किंवा आरोग्य संपन्न करतात किंवा त्यांच्या वेदनांचं हरण करतात. याबद्दल जाणून घेण्यासाठी डॉक्टर मिकाऊ उसी आले. त्यांनी शोध घेतला, आपले ग्रंथ, आपले साहित्य घेऊन गेलेत, ग्रंथ संपदा घेऊन गेलेत परमिशनने आणि त्यावर अभ्यास केला, पुन्हा सिद्धी प्राप्त केली आणि त्या गोष्टीचा हे जे काही आपलं ज्ञान आहे या ज्ञानावर आणखी अभ्यास केला आणि पुन्हा आपण म्हणूया ना की नव्या जगाचं एक थोडं नवं टेक्निक घेऊन त्यांनी या ऊर्जेचा नव्याने शोध केला. नव्याने शोध म्हणजे ऊर्जा तीच, टेक्निक नवं, पद्धत वापरण्याची नवी.
आणि सेम हीच ऊर्जा पुन्हा परत आपल्यापर्यंत त्याच टेक्निक आल्या आणि आपण त्याला रेकी हा शब्द म्हणतो. रे आणि की या शब्दाचा अर्थच हा आहे की वैश्विक ऊर्जा, प्राणशक्ती, विश्वशक्ती, ब्रह्मांडीय ऊर्जा, प्राणा आणि वैज्ञानिक याला जैविक ऊर्जा म्हणतात. आपल्या प्रत्येकाला एक आभा मंडळ आहे, प्रकाशमय शरीर आहे. आपलं शरीर आहे आणि या शरीरासोबत प्रकाशमय शरीर आहे, चेतनामय शरीर आहे. आणि हे शरीर आपल्याला, हे नाडी मंडल आपल्याला काय करत आहे तर शुद्ध प्राणशक्ती पोहोचवण्यासाठी, आपल्या शरीराचं बॅलन्सिंग करण्यासाठी मदत करतं. आणि हे जर काय प्राणशक्ती ही प्राण आपल्याकडे भरभरून असेल, ही प्राण ऊर्जा आपल्याकडे भरभरून असेल आणि या प्राण ऊर्जेचा आपल्याला जे जे हवं आहे त्यासाठी आपण जर उपयोग करायला शिकलो तर या जगामधली कोणतीच गोष्ट अशी नाही आहे की आपल्याला हवी आहे आणि आपण ते आपल्या क्षमता निर्माण करू शकणार नाही आहे की ती घेण्यासाठी. आपल्याला सहज नाही मिळणार काही, खूप काही मागणार आहात तुम्ही, मग सहज मिळेल का नाही, आपल्या क्षमता निर्माण व्हायला हव्यात ते घेण्याच्या. आणि मग बघा पुढे काय होते तर ओके, आपल्याला आपली कॅपॅसिटी वाढवावी लागेल आणि ती वाढवून देण्यासाठी, त्या क्षमता निर्माण करण्यासाठी ऊर्जा नक्कीच मदत करणार. काय हवं असते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, मी नक्कीच तुम्हाला सगळ्यांना विचारेल काय हवं असते. माईक सुरू करू शकता. काय काय हवं असते सुरेश दादा, काय हवं असते आपल्याला? सुख, सुख हवं असते. ज्योती, शांती, तुरंग दादा, सुनील दादा, काय हवं असते आपल्याला? ओके, माईक ज्यांचा सुरू होत असेल त्यांनी. निलेश, काय हवं आहे, काय हवं असते? आनंद आत्मा आणि नमस्ते समाधान मॅडम. आणि प्रेम. सुख समृद्धी आणि प्रेम. सुख शांती मानसिक शांती. मानसिक शांती, मन शांत. मनशांती, आरोग्य, आरोग्य, नातेसंबंध, ओके, नोकरी, पैसा. ओके, आपण सोप्या भाषेत समृद्धी डायरेक्ट पैसाच म्हणूया ना. कारण येणारे दिवस हे दिवाळीचे आहेत. ओके, दिवाळी कशासाठी साजरी करतो आपण सांगा? दिवाळीला काय असतं? लक्ष्मी येण्यासाठी. लक्ष्मी येस, लक्ष्मी. लक्ष्मीचं स्वागत असतं. येस, लक्ष्मी म्हणजे पैसा, प्रॉस्परिटी, धन, धन, धन. ओके, येस. आणि धन केव्हा येतं आपल्याकडे? आपल्याकडे धन केव्हा येतं? समाधान असलं की. यस, समाधान असलं की, आनंद असला की, प्रेम असलं की. ओके, आरोग्य संपन्नता आहे मग आपल्यामध्ये समाधान राहतं. आणि समाधान असलं की आपल्यामध्ये काय असतं? मनी लक्ष्मी. अट्रॅक्ट करण्याची क्षमता असते. आणि सोबतच लक्ष्मी आपल्याकडे येते. म्हणजे काय म्हणूया, लक्ष्मी कुठे येते? जेथे विष्णूंची उपासना असते, जेथे विष्णू असतात. ओके, नसतात लक्ष्मी. येस. मग लक्ष्मी म्हणजे धनसंपत्ती आणि विष्णू म्हणजे काय तर प्रेम, आदर. ओके, अशा प्रकारे आपल्याला अगोदर स्वतःमध्ये निर्माण करावं लागेल क्षमता. लक्ष्मी येण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये ती प्रेमाची, ती आपुलकीची, ती विश्वासाची, ओके, आणि मनशांतीची एनर्जी निर्माण करावी लागणार आहे. मला एक विचारायचं आहे, जेथे आपण सगळेजण म्हणतो आता दिवाळीचं पिरियड आहे म्हणून विशेष मी तुम्हाला सांगेल की जेथे भांडण आहे, जेथे वादविवाद आहे, जेथे मनस्ताप आहे, तेथे लक्ष्मी नांदते काय
काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, लक्ष्मी नाही टिकत. लक्ष्मी टिकत नाही, लक्ष्मी आगमन करत नाही. हो ना? मग अगोदर गरजेचं काय आहे? समाधान, समाधान, शांतता. शांतता, आरोग्य आनंद, खुशी, प्रेम. आपण दुसऱ्यांना प्रेम, जेवढं प्रेम देऊ तेवढी लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते. येस, आपण जेवढं आनंद. आहे ना, मग ह्या ज्या सगळ्या एनर्जीज आहेत ह्या अगोदर काय करावं लागतील? स्वतःमध्ये निर्माण करावं लागतील. मी म्हणते ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा आणि सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता आणि धनसंपत्ती या तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवून देणारी ऊर्जा. ओके, असंच मी म्हटलं आहे. मग ह्या ऊर्जेच्या माध्यमातून किंवा आपण जर काय ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडलो तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा काय मिळू शकतात हे आपण बघणार आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा, वैश्विक ऊर्जा, जैविक ऊर्जा, प्राणशक्ती म्हणजे काय? तर ज्या ऊर्जेच्या असण्याने आपल्या आज चेहऱ्यावर हास्य आहे, आपण कुठेतरी जिवंत आहोत, आपण इथं बसलेलो आहोत, ज्या प्राणशक्तीच्या, ज्या प्राणाच्या, ज्या श्वासाच्या भरोशावर आपण इथं बसलेलो आहोत, म्हणजे आपण जिवंत आहोत. आपल्याला जिवंत ठेवणारी, आपलं आरोग्य दुरुस्त करणारी, आपल्याला आनंद देणारी, आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करणारी ती ऊर्जा. ओके, तो सोर्स किंवा ती एनर्जी काय म्हणसाल तुम्ही ते म्हणा. आपल्यामध्ये निर्माण करणारी, ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करणारी जी अदृश्य एनर्जी आहे, ती हवा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण ज्याच्या भरोशावर आपण आज इथे जिवंत आहोत ती वैश्विक ऊर्जा म्हणजे प्राणशक्ती. मग ही प्राणशक्ती आज तुमच्यामध्ये आहे, कालही होती आणि जन्माला आलो तेव्हापासून आहे. जन्मांतरी आपण जेवढ्या वेळा जन्म घेतला आहे प्रत्येक वेळेस आपण प्राणशक्ती सोबत होतो. या वैश्विक विश्वामधील प्रत्येक व्यक्ती ही या प्राणशक्तीचा वापर करत आहे. मग आपण रेखेमध्ये काय शिकणार आहे? ब्रह्मांडीय ऊर्जा रेखे म्हणजेच काय, तर ही जी प्राणशक्ती आपण वापरत आहे या प्राणशक्तीचा योग्य प्रकारे वापर करण्याचं टेक्निक असं म्हणूया. कारण आपल्याला रेखी हा शब्द कळत नाही जापानी शब्द असल्यामुळे. आपण असं म्हणूया या ब्रह्मांडीय ऊर्जेचा म्हणजेच ही आध्यात्मिक ऊर्जा आता आपण घेत आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात खेचून घेण्याचं तंत्र, अभ्यास शिकणे, ती पद्धती शिकून घेणे, ती ऊर्जा मोठ्या प्रमाणात आपल्या स्वतःमध्ये ऍब्झॉर्ब करणे, शोषून घेणे आणि याच ऊर्जेचा, या ब्रह्मांडीय ऊर्जेचा आपल्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्या मानसिक, आपल्या आरोग्य आणि आपल्या इतर सर्व गोष्टींसाठी या ऊर्जेचा वापर करणे म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडणे, नव्याने जुडणे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखे शिकणे म्हणजे काय, तर ज्या आध्यात्मिक ऊर्जा आहे, जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, या ब्रह्मांडीय ऊर्जेचा आज मी करत आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग कसा करायचा हे शिकून घेणे आणि तो उपयोगात आणून आपल्या सर्वांगीण विकासासाठी या ऊर्जेचा सहजतेने वापर करणे. मग वापर करणे म्हणजे काय आणि हा वापर करत असताना नेमकं काय होते? आपण सगळ्यांनी 7 चक्र अभ्यास केला आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. सप्तचक्र असतात. हे सप्तचक्र बॅलन्स पाहिजे आणि मोठमोठे पोस्टर, मोठमोठे काय म्हणूया आपण, गळगंज एनर्जी एक्सचेंज घेऊन, फी घेऊन सप्तचक्र बॅलन्सिंगचे कोर्सेस सुरू आहेत सगळीकडे. ओके, येस, सगळीकडे सुरू आहेत. आपण काही त्याला काही म्हणत नाही आहे. सेम तुम्हाला हे पण सांगते की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडणे म्हणजेच आपले 7ही चक्र आपण बॅलन्स करणे योग्य प्रकारे. आणि बॅलन्स करणे सहजतेने सहज होतात. दुसरं काही करण्याची गरज पडत नाही त्यासाठी, वेगळं काहीही न करता. बघा, 7 चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत. सहस्रार, आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपूर, स्वादिष्ठान आणि मूलाधार. हे 7 चक्र आपल्या
शरीरामध्ये आहेत, आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र आहेत, परंतु या 7 चक्रांचा अभ्यास आपल्या सर्व साधू संत महात्म्यांनी आणि आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये आहे. याच 7 चक्रांना व्यवस्थित बॅलन्स केलं तर आपलं संपूर्ण शरीर उत्कृष्ट प्रकारे ऊर्जित होतो. अगदी शरीराच्या कणाकणापर्यंत पॉइंट पर्यंत एनर्जी पोहोचते. आणि ही एनर्जी आपल्या प्रत्येक चक्रापर्यंत जशी पोहोचते, आपले चक्र जसे क्लीन होतात, बॅलन्स होतात, तसं आपल्या शरीराचं जे काही बिघडलेलं तंत्र आहे ते तंत्र दुरुस्त होतं. मग दुरुस्त होतं याचा अर्थ चक्र बिघडलेले असल्यामुळे तंत्र बिघडतं का? तर यस. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपले सगळे चक्र अगदी बॅलन्स असतात, बरोबर असतात. पण जसं जसं आपण मोठं होतो, कुठं राग, कुठं लोभ, कुठं द्वेष, अनेक साऱ्या गोष्टी. ओके, तर त्यामुळे काय होते, तर आपणच आपल्या चक्रांची गती कमी करतो किंवा प्रमाणापेक्षा जास्त करतो. कधी एखादा आलेला आजारपण, कधी बाहेरच्या जगामध्ये असलेलं प्रदूषण, कधी भावनांचं असलेलं प्रदूषण. आता मी मागच्या आठवड्यामध्ये एक विद्यार्थ्यांची बॅच जवळजवळ आमची संपली आहे. तर विद्यार्थी लहान आहेत, त्यांचं सेशनही लवकर झाले आणि त्यांना रिझल्टही पटकन, कारण त्यांचं वय लहान आहे. लहान वयामध्ये जमा झालेला गाळ कमी होता. ओके, त्यांचे चक्र तेवढे बॅलन्स म्हणूया किंवा गाळ कमी, राग लोभ द्वेष अनेक सारे प्रश्न कमी डोक्यामध्ये, पटकन क्लिनिंग आणि पटकन सगळ्या गोष्टीचा रिझल्ट. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपण या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये अटकत जातो. कधी दुःख, कधी वेदना, कधी एखाद्याने दिलेला धोका, कधी एखाद्यानी कडून झालेली प्रतारणा, एखाद्या शब्दांनी आपण दुखावल्या जातो किंवा अनेक साऱ्या गोष्टी. कधी आपण गॉसिपिंग करतो इतरांबद्दल, अनेक साऱ्या गोष्टी. यामुळे काय होतं, तर आपणच आपल्या एनर्जी ज्या आहेत त्या बिघडवतो. नक्कीच एखाद्या सेशनमध्ये प्रत्येक चक्राचं महत्व सांगेल तुम्हाला. मूलाधार चक्र जर काय बिघडलं आहे तर आपल्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होतो. अनेक वेळा आपलं स्थिरत्व कमी होतो, आपण अस्थिर होतो. किंवा मूलाधार चक्र जर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झालं तर, जास्त गरज आहे त्यापेक्षा जर जास्त ऍक्टिव्ह झालं, ओव्हर ऍक्टिव्ह झालं तर काय होतं, तर चुळबुळा स्वभाव होतो. कमी झालं तर स्थिरच राहत नाही. ओके, ओव्हर ऍक्टिव्ह झालं तर ओव्हर कॉन्फिडन्स वाढतो, शांत झोप लागत नाही. मी हे करतो, ते करतो, अनेक ठिकाणी करावंसं वाटते. अंडर ऍक्टिव्ह आहे तर काही करावंसंच वाटत नाही. पुढे जाऊया आपण थोडंसं स्वाधिष्ठान चक्राचा जर विचार केला आपण तर नवनिर्मितीचं केंद्र आहे, सगळ्या गोष्टी छान आहेत. परंतु स्वाधिष्ठान चक्राची एनर्जी जर फक्त वापरल्या गेली तर, जर इम्बॅलन्सिंग झालं त्याचं, तर फक्त भोगवृत्तीसाठी वापरली जाऊ शकते. परंतु जर काय स्वाधिष्ठान चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे तरी सुद्धा त्याचे नुकसान आहेत. पण जर बॅलन्स आहे तर स्वाधिष्ठान चक्राच्या एनर्जीज वरच्या चक्रांना पाठवल्या जातात आणि वरच्या चक्रांना ऊर्जा मिळाल्यामुळे आपली आध्यात्मिक, मानसिक, बौद्धिक सगळ्या क्षमता वाढतात. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो. मणिपूर चक्र म्हणजे त्याला सोलर चक्र म्हटलं जातं. राग लोभ द्वेष, मला हे हो ते हो, याचं पण हिसकून घेऊ दे, त्याचं पण हिसकून घेऊ दे, अनेक नकारात्मक भावना, एखाद्या गोष्टीबद्दल असलेली आसक्ती, या सगळ्या एनर्जीज कुठे राहतात, मणिपूर चक्रामध्ये राहतात. मग मणिपूर चक्र जर इम्बॅलन्सिंग असेल तर असं होतं. पण जर बॅलन्स आहे तर, पण जर काय मणिपूर चक्र आपलं सोलर चक्र बॅलन्स आहे तर त्या व्यक्तीला राग द्वेष ह्या गोष्टीपासून ती व्यक्ती दूर राहील जाईल. पण त्या व्यक्तीमध्ये काय असेल, त्याचं बॅलन्स आहे, धैर्य आहे, नेतृत्व करण्याची क्षमता आहे, योग्य निर्णय क्षमता आहे, धडाडी आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमुळे, ज्या चक्रांमुळे, चक्र बॅलन्स झाल्यामुळे आयुष्यामध्ये नवं काहीतरी करून दाखवण्याची क्षमता, हिम्मत, ज्याला आपण म्हणतो धैर्य, धडाडी, मी काहीतरी करू शकतो हा विश्वास, आणि मी फक्त करू शकतो नाही, विचार करणे आणि त्यावर ऍक्शन घेणे. अनेक वेळा अनेक लोक काय करतात, फक्त प्लॅनिंगच करतात.
पण ऍक्शन घेऊ शकत नाही. जर काय प्लॅनिंग तुमचं छान आहे पण तुम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही तर तुमचे चक्र इम्बॅलन्स आहे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारं काही मिळते आहे, तुमच्यामध्ये कॅपॅसिटी सगळ्या आहेत, परंतु कॅपॅसिटी असूनही तुम्ही तुम्हाला तुमची हवी ती प्रगती होत नाही आहे, तर तुमचे चक्र इम्बॅलन्स आहे. ओके, तुम्ही जर ते चक्र बॅलन्सिंग केलं तर त्या एनर्जी स्वतःमध्ये निर्माण होतील. आधी एनर्जीज निर्माण होतील म्हणजे काय, तर आपल्या आतून त्या क्षमता निर्माण होतील, आपला स्वभाव योग्य होईल, आपलं वागणं, आपलं बोलणं. आपण अनेक वेळा असं वाटतं की मी तर योग्य वागतो आहे, मी तर योग्य करतो आहे, परंतु मला वाटतंय की मी योग्य आहे, पण समोरच्या व्यक्तीला माझे व्हायब्रेशन कसे जातात हे महत्वाचं असतं ना. समोरच्या व्यक्तीला जर मी योग्य आहे, माझी कृती योग्य आहे असं मला वाटणं गरजेचं आहे की समोरच्या व्यक्तीला वाटणं गरजेचं आहे. मॅडम, मी खूप इंटरव्ह्यू देत आहे, खूप इंटरव्ह्यू देत आहे, माझी इंटरव्ह्यू तर एकदम उत्कृष्ट असतात, माझं सगळं बरोबर असते, माझा व्यक्तिमत्वाचा ठसा उमटतो किंवा माझा प्रभाव त्यांच्यावर पडतो, हे कोणाला वाटते? इंटरव्ह्यू देणाऱ्याला वाटते. हे कोणाला वाटायला हवं? येस, घेणाऱ्याला वाटायला हवं ना. ओके, मग जेव्हा आपले चक्र बॅलन्स असतात तेव्हा आपोआप आपल्यामध्ये त्या गोष्टी येत राहतात, येत राहतात, येत राहतात. पुढे जाऊया. हृदय चक्र. हृदय चक्राचा सुद्धा आहे. जर काय येथे आहे चिंता इम्बॅलन्सिंग असेल तर एकच एक विचार करणे, चिंता करणे. पण जर बॅलन्स आहे तर प्रेम, माया, आपुलकी. हेच जर ओव्हर ऍक्टिव्ह झालं तर, ओव्हर ऍक्टिव्ह झालं तर घेऊन जा. सगळं घेऊन जा, मला काहीच नको आहे, तुम्हालाच घ्या सगळं. ओके, म्हणजे एकदम निस्वार्थीपणा. मग भौतिक जगामध्ये राहत असताना एकदम निस्वार्थी पण चालेल का? नाही, नाही ना. या जगात राहत असताना आपल्याला आपलं कुठलंच चक्र ओव्हर ऍक्टिव्ह सुद्धा नको आहे आणि अंडर ऍक्टिव्ह सुद्धा नको आहे. आपल्याला हवा आहे बॅलन्स. सपोज हे एक चक्र आहे बघा, मी तुम्हाला सांगते, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये चक्र आहेत. जवळपास आपले हे जे सप्तचक्र आहे त्याची साईज अशा प्रकारे आहे एनर्जी. आणि चक्र आपल्या शरीराला लागत नाही, ते ऊर्जा स्वरूपात असतात. दाखवते मी म्हणून याचा अर्थ असा गोडा असेल असं नाही. ओके, तो ऊर्जा स्वरूपात आहे. तर हे जे चक्र आहे, हे चक्र, प्रत्येक चक्र आपल्या प्रत्येक ग्रंथीसोबत जुडलेलं आहे. मग ह्याची एनर्जी, याचा आकार एवढा हवा आहे, याची एनर्जी एवढी हवी आहे, त्याची जर प्रमाणापेक्षा जास्त झाली तर त्याला म्हटलं जातं ओव्हर ऍक्टिव्ह. ओके, आणि प्रमाणापेक्षा कमी झाली तर त्याला म्हटलं जातं अंडर ऍक्टिव्ह. जेव्हा ते बॅलन्स असतं तेव्हा ते योग्य कार्य करतं. मग चक्र बॅलन्सिंग कोण करतं, तर ध्यानधारणा करते. मग ही ध्यानधारणा नेमकी कशी असावी, तर ते आपण ज्या टेक्निकने दिलेली आहे त्या टेक्निकने. ओके, तर बघा पुढे जाऊया आपण. आता बोलायला विषय घेतलास तर पुढचं चक्र आहे विशुद्ध चक्र. ओके, खरं तर सेशन वेगळ्या पद्धतीने घ्यायचं होतं पण आला तो विषय चक्रांचा. मग विशुद्ध चक्र, मग विशुद्ध चक्र, थायरॉइड आहे, अनेक आजार आहेत. आपण आजाराविषयी बोलतच नाही आज, नाही ना. आज आपण भावनांविषयी बोलत आहे. मग माझ्या व्यक्तिमत्वाचा ठसा उत्कृष्ट प्रकारे इतरांवर पडावा, मी जे बोलते ते व्हावं किंवा माझ्या बोलण्यावर इतरांनी विश्वास ठेवावा असं वाटत असेल तर हे बॅलन्सिंग. अनेक लोक म्हणतात मॅडम मी तुम्हाला समोरच्या व्यक्तीला सांगते ना, समोरची व्यक्ती विश्वासच ठेवत नाही, माझ्या घरातलेच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. आपलं थ्रोट चक्र बॅलन्स करूया, आपण स्वतःमध्ये बदल करूया. आणि हा बदल कशामुळे होणार, तर ऊर्जेसोबत जोडल्यामुळे होणार. आज्ञाचक्राचा जर विचार केला, अगदी शॉर्ट मध्ये घेत आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी जेव्हा सेशन शिकवते आपल्या तेव्हा एका एका चक्राला अगदी आम्हाला 1-1 तास लागत आहे. तर एवढे सुंदर तो अभ्यास आहे. आज्ञाचक्र आहे आपली आध्यात्मिक क्षमता वाढवणारं, इंट्युशन पॉवर वाढवणारं केंद्र. हे इम्बॅलन्सिंग असेल तर मानसिकता, मानसिक टेन्शन, अतिविचार, चिंता, नकारात्मक विचार. आणि बॅलन्स असेल तर योग्य निर्णय क्षमता, योग्य विचार, आध्यात्मिक ऊर्जा, इंट्युशन पॉवर, स्वतःच्या क्षमता वाढवणे. म्हणजेच काय, तर माझा मेंदू तत्पर कार्यशील झाला आहे, कार्यरत झाला आहे, ऍक्टिव्ह, स्वतःच्या बुद्धिमत्तेचा विकास करणारं हे केंद्र.
सहस्त्राचा विचार केला तर काही लोक जुन्याच विचारांमध्ये राहतात. जुने विचार, जुने विचार, जुने विचार. काही लोक स्वप्न, एखाद्या घटनेची भीतीच, अनेक साऱ्या गोष्टी. ओके, बोलायला गेलं तर भरपूर वेळ लागेल, पण लाईव्ह सेशन मध्ये आपल्याला तेवढं बोलता येणार नाही आणि माहिती देता येणार नाही. माहिती फ्री नाही देता येणार असा विषय नाही आहे, परंतु तेवढा वेळ पुरत नाही. ओके, आणि सहस्त्र चक्र जर बॅलन्स असेल तर आपली आध्यात्मिक, आपली बौद्धिक आणि आपल्या सर्वच क्षमतांचा विकास. कारण जेव्हा सहस्त्रार बॅलन्स असतो तेव्हा मोठ्या प्रमाणात ऊर्जा खेचण्याची क्षमता आपली वाढते. ओके, येथे आहे सहस्त्रदल कमल. जसं जसं हे ओपन होतं, जसं जसं ओपन होतं, आणि हो एक वेळ लक्षात घ्या, ओपन केल्यानंतर पुन्हा बंद होत नाही. ओके, जसं 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 ओपन होतं ना तसं 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 आपल्याला आपल्या क्षमता वाढतात, आपली इंट्युशन पॉवर वाढते आणि ही प्राणशक्ती आपण मोठ्या प्रमाणात खेचून घेतो. जशी जशी ही प्राणशक्ती खेचून घेतो तसं तसं त्या प्रत्येक चक्रापर्यंत ऊर्जा पोहोचते. त्या प्रत्येक चक्रापर्यंत पोहोचते. आपल्या इडा आणि पिंगला नाडीमधून ऊर्जा खाली 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 जाते आणि सुषुम्ना नाडीमधून वर 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 येते. ती वर आल्यानंतर या सहस्रारपर्यंत पोहोचते. आणि येथे जेवढ्या मोठ्या प्रमाणात पोहोचते, जेवढी सुंदर ती आपले चक्र ओपन होतं, तेव्हा काय होतं तर आपल्या सगळ्याच क्षमतांचा विकास व्हायला लागतो. आरोग्य संपन्नता, सुंदरता. ओके, या भौतिक जगामध्ये कुठे काय आहे, एखाद्या व्यक्तीच्या मी आता काय करावं, काय तत्काळ निर्णय, तत्काळ. कधी कधी एखाद्या मोठमोठ्या प्रश्नांचं उत्तर एखादी अभ्यासू व्यक्ती नाही देऊ शकत, ज्याचा त्या विषयावरचा अभ्यास, परंतु ज्याचं सहस्त्रार ओपन आहे त्या व्यक्तीला सहजतेने एखाद्या प्रश्नावर तोडगा काढता येईल, सहजतेने. त्या वेगळ्या क्षमता स्वतःमध्ये निर्माण होणे. आणि यामागे कुठं काही जादूटोना, कुठं काही काहीच नाही आहे. हे जे काही आहे हे सायन्स आहे. आपण काय करतो आहे शास्त्रज्ञ, तर मला एका चंद्रावर बघू दे, मंगळावर बघू दे, कुठं बघू दे, सृष्टी आहे का, सृष्टी आहे का. परंतु आपण आपल्याच आतमध्ये काय काय आहे, आपल्याच क्षमता काय आहे ह्याचा शोध आपण केव्हा घेणार. एखाद्या व्यक्तीने एखादा विचार केला तर तो विचार अगोदर विचारांमध्ये निर्माण होतो आणि नंतर कृतीमध्ये येतो. मग तुमच्या डोक्यामध्ये जो जो विचार येईल तो तो विचार प्रत्यक्षात आणण्याची, ती कृती घडवून आणण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. मग तुम्ही विचार काय करावा, काय करावा आणि काय करू नये हे जेव्हा हे चक्र बॅलन्स होतात ना तेव्हा कळतं. ओके, अनेक लोक आपल्याकडे येतात तेव्हा म्हणतात मॅडम मला ना नकारात्मकच विचार येतात. काहीही हो, निगेटिव्हिटीच आहे. गाडीवर निघालं पडूच का, काही केलं काही नुकसानच होईल, म्हणजे ना माझ्यामुळे माझ्या कुटुंबाची प्रगती होत नाही. अनेक मोठे मंडळी माझ्याशी बोलतात तेव्हा ते पण सांगतात मी आहे ना मॅडम माझ्या कुटुंबाला असा मागे ओढतो. त्यांनी पुढे जायचं म्हटलं की मी म्हणतो नाही नाही हे करू नका, ते करू नका, त्यामुळे आमचे अनेक व्यवहार थांबले. करायला मुलं जातात पण मी त्यांना मागे खेचतो. कारण आपलं आज्ञाचक्र, आपलं सहस्त्रार चक्र ऍक्टिव्ह नाही आहे, किंवा आपण म्हणूया त्याला बॅलन्स नाही आहे. आपल्याला काय होत आहे तर आपण नकारात्मक विचारांच्या गर्दीमध्ये अटकलो आहे. आणि एका दिवसामध्ये आपल्या डोक्यामध्ये विचार किती येतात, 60, 70, 80 हजार. आणि हे जे विचार आहेत, हे विचार आहेत, यापैकी अनेक विचार नकारात्मक असतात. आपण ऊर्जेसोबत जेव्हा जोडतो तेव्हा आपण काय विचार करावा यावर आपलं स्वतःचं नियंत्रण येतं. आणि आपलं जसं जसं नियंत्रण येतं तसं तसं आपल्या विचारांची संख्या हळूहळू 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 कमी होते. मी बंद होते म्हणत नाही आहे, बंद कोणीच करू शकत नाही. आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला या विचारांसोबतच राहायचं असतं. परंतु आपण योग्य विचार कसा करावा हे टेक्निक शिकतो. या सगळ्या गोष्टी चक्र बॅलन्सिंग मुळे होतात. आता पुन्हा राहिला प्रश्न मॅडम मग मेडिटेशन केल्यामुळे चक्र बॅलन्स होतात की चक्र बॅलन्स केल्यामुळे आयुष्य सुधारतं. दोन्ही गोष्टी राहिल्या ना. पुन्हा प्रश्न राहिला की मेडिटेशन केल्यामुळे आरोग्य सुधारतं की चक्र बॅलन्स झाल्यामुळे आरोग्य सुधारतं. बघा सगळ्या प्रोसेस सोबत होतात.
मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये एका वेगळ्या पद्धतीनं ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत तुम्हाला आपण सगळेजण एकरूप होत असतो. तुम्हाला आणि म्हणत आहे, मी सुद्धा तुमच्यासोबत नव्या नव्या टेक्निक अनुभवत असते, अवलंबत असते आणि आपण उत्कृष्ट असा रिझल्ट देत असतो. प्रत्येक ग्रँडमास्टरच्या सेशन मध्ये एक नवीन मेडिटेशन तयार करत असते, ते सुद्धा लाईव्ह. सर्वांना माहिती आहे, ते सुद्धा लाईव्ह. आपले मेडिटेशन कोणतेच रेकॉर्डेड नसतात. आपलं प्रत्येक मेडिटेशन हे लाईव्ह सेशन मध्ये त्या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होऊन घेतलेलं असतं आणि मग त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला पुरवली जाते. असे फारच क्वचित मेडिटेशन आहेत की त्याला म्युझिक किंवा इतर गोष्टींचा सहारा घेतलेला आहे, फार क्वचित, माहिती आहे सगळ्यांना. ओके, बाकी सर्व मेडिटेशन हे विना म्युझिक, परंतु किती पॉवरफुल आहेत सगळ्यांना माहिती आहे. जे करतात त्यांना विचारू शकता तुम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, आपण ही ब्रह्मांडीय ऊर्जा मोठ्या प्रमाणात ग्रहण करतो आणि या ऊर्जेचा आपल्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वापर करतो. ऐका, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वापर केल्यामुळे आपल्या मानसिक आजारांवर आपण तेथेच उपाय करतो. येणारे नकारात्मक विचार असू दे किंवा काही असू दे, ते तेथे थांबवतो आणि तेथे सकारात्मकता क्रिएट करतो. सेम मानसिकतेमुळे आलेले जे काही आजार आहेत त्यावर सुद्धा तेथेच त्या ऊर्जेचा मानसिक आजार पूर्णपणे दूर करण्यासाठी आणि मानसिकतेमुळे निर्माण झालेले सर्व आजार दूर मुक्त करण्यासाठी या ऊर्जेचा वापर करतो. याच ऊर्जेचा आपण आरोग्यशास्त्राच्या, वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्व अवयवांसाठी, आपल्या भौतिक जगातील आपल्याला काही आजार झालेले असतील तर त्यासाठी याचा उपयोग करतो. आणि हेच करत असताना आपण सर्व चक्र बॅलन्स करतो. म्हणजे काय, तर आपल्या चक्रांमध्ये असलेला गाळ, नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी एनर्जीचा वापर करतो. या एनर्जीचा वापर आपण नकारात्मक ऊर्जा प्रत्येक चक्रामधून नष्ट करण्यासाठी करत असतो आणि सोबतच ते प्रत्येक चक्र छान ऊर्जावान होण्यासाठी, ते प्रत्येक चक्र ऍक्टिव्ह होण्यासाठी आपण त्याला या एनर्जीचा वापर करत असतो. म्हणजे काय झालं, तर एका वेळेसच सर्व क्लिनिंग झाली आणि एनर्जी देणे सुरू आहे. या ऊर्जेचा वापर आपलं बॅलन्सिंग झाल्यामुळे, आरोग्य सुधारल्यामुळे, मानसिकता सुधारल्यामुळे, विचारांवर ताबा आल्यामुळे, योग्य निर्णय क्षमता झाल्यामुळे, आणि मग आपण म्हटलं आहे की दिवाळी आहे, प्रॉस्पेरिटी तर तुम्हाला शिकवावीच लागेल, तर तो तर विषय लागेलच ना. तर ती मनी अट्रॅक्शन, ती देवी, ती लक्ष्मी, ती एनर्जी आपल्यामध्ये येण्यासाठी आपण स्वतःमध्ये प्रेमाच्या, आपुलकीच्या, सद्भावनेच्या त्या भावना मोठ्या प्रमाणात निर्माण करतो. फक्त त्याच नव्हे तर स्वतःच्या निर्णय क्षमता वाढवण्यासाठी, धैर्य, धडाडी, नेतृत्वाच्या, स्वतःचं अस्तित्व टिकवण्याच्या, स्वतःला यश मिळवण्यासाठी लागणाऱ्या एनर्जीज स्वतःमध्ये निर्माण करतो म्हणजे ते चक्र बॅलन्स झाले की निर्माण होतात. आणि आतापर्यंत ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडलेले जेवढे सदस्य आहेत, या आपल्या सेशन मध्ये एकही सदस्य असा नाही की मी ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो आणि त्यानंतर माझ्या आर्थिकतेत वाढ झाली नाही, असं सांगणारी एकही व्यक्ती सेशन मध्ये नाही. ओके, मी पूर्ण विश्वासाने सांगते. आयुष्यामध्ये समाधान आलं आहे, आरोग्य संपन्नता आली आहे, मनशांती आली आहे, नातेसंबंधात सुधार झालाच आहे, बौद्धिक विकास झालाच आहे, विस्मरण गेलं, विस्मरणाचा प्रश्न राहिलाच नाही. मग मानसिकतेमुळे निर्माण झालेले किंवा विचारांमुळे निर्माण झालेले सर्व आजार, आता मी आजारांचं एवढं नाव घेऊ शकत नाही, एवढे आजार दुरुस्त झाले आहे लाईव्ह सेशन मध्ये, घेऊ शकत नाही तेवढं नाव. तर ते सर्व आजार, वात पित्त जे काय असेल ते आजार, आपण म्हणूया ना वात प्रवृत्ती असते, कफ प्रवृत्ती असते, तर त्यामुळे सुद्धा निर्माण झालेले आजार, वर्षानुवर्षाचा अस्थमाचा, दम्याचा आजार पूर्णपणे बरा. मग तो थायरॉइड असू दे, मग ते स्किनचे प्रश्न असू देत, किंवा इंटरनल बॉडी मधील आपण काय म्हणूया किडनी स्टोन असू दे,
ह्या अनेक गोष्टींवर ऊर्जेनी मदत केली आहे. असं नाही म्हणत आहे की डॉक्टरची ट्रीटमेंट थांबवा. ब्रह्मांडीय ऊर्जा ही वैद्यकीय शास्त्राला पूरक आहे. च्या ऐवजी वापरा असं म्हणत नाही. जेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुळतो तेव्हा जर एखादा आजार असेल, त्याची डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू आहे, त्या ट्रीटमेंटमध्ये कॅन्सर हा विषय तर मी मागेच ठेवला, विसरलीच. येस, त्यावर सुद्धा उत्कृष्टात उत्कृष्ट रिझल्ट. जर काय ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुडलो आणि एखादा आजाराला आठवडा लागतो आहे, तर नक्कीच तुलनेमध्ये तो आजार 3 ते 4 दिवसामध्ये अगदी बरा होणार. म्हणजेच काय, तर आपल्या शरीराची कॅपॅसिटी वाढते त्या औषधोपचाराला प्रतिसाद देण्याची. आणि एका लेवल नंतर आपण जर नियमित ऊर्जेसोबत जुडलेलो आहोत, तर एका लेवल नंतर आपल्या छोट्या मोठ्या आजारांवर आपण स्वतःच इलाज म्हणजे काय, तर प्रतिबंध करू शकतो, प्रतिकार करू शकतो. आजार आपल्याकडे येण्याच्या अगोदरच आपण त्यावर आपली स्वतःची कॅपॅसिटी वाढवू शकतो. काय म्हणतात त्याला, प्रतिकार क्षमता वाढवणे. आजार यायच्या अगोदरच त्यावर प्रतिबंध आपलं शरीर करतं. आपला ऑरा असा स्ट्रॉंग होतो, आपला आभामंडळ स्ट्रॉंग होतो. जसं आता माझ्या मागे कशा प्रकारे हे व्हायब्रेशन दिसतात ना, असं जर काय आपल्या आजूबाजूचं आवरण असेल तर ते बाहेर लुटून देतं, असं म्हणूया. एखादा व्हायरस आला, बाहेर जाईल. आपल्या सेशनमध्ये सगळ्यांना माहिती आहे, बाहेर चिकनगुनियाने केवढा मोठा थैमान टाकलेला आहे. ओके. सध्या अनेक हॉस्पिटल अनेक आजारांनी भरलेले आहेत. आमच्या सेशनमध्ये कोणी आजारी नाहीये. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेले सगळे लोक तंदुरुस्त आहेत. सगळेजण नियमित विषय करत असतात. संपूर्ण ग्रुपमधून, एवढ्या लोकांच्या ग्रुपमधून 2 लोकांना फक्त चिकनगुनिया झाला. ते सुद्धा का, तर त्यांच्या कुटुंबातील लोकांना झाला म्हणून. आणि ते त्यांच्या संपर्कात होते आणि त्यांचं बाहेरचं सगळं वातावरण. मग एवढ्यापैकी 1-2घांना होऊ शकतो, त्यात काही प्रश्नच नाही आहे. ओके. परंतु जेव्हा आपण एनर्जी सोबत जुळतो तेव्हा आपल्या आजारपणांवर आपण स्वतः नियंत्रण ठेवू शकतो. किती लोकांचा अनुभव सांगायचा. तर याचा अर्थ असा आहे की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा आणि जे हवं आहे ते मिळवा. तुम्हाला काय हवं आहे ते मिळवण्यासाठी ही ऊर्जा कशी वापरायची हे टेक्निक शिकावं लागेल. आता येथे लाईव्ह सेशन मध्ये हे टेक्निक शिकवण्याची परमिशन नाही. रेकीचे काही नियम आहेत, त्या गोष्टी सिक्रेट असतात. ओके. त्या पद्धतीने त्या शिकवल्या जातात. ते सिम्बॉल असतात किंवा त्या सिम्बॉलचा वापर असतो. येस, कोठेही अंधश्रद्धा नाही. जे काही आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे, एवढं सांगतो. आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आपल्या सेशनमध्ये मी एक काम करत असते, प्रत्येक सेशनला सांगत असते, आता तुमचा सेल्फी घेऊन घ्या आणि बिलकुल 1.5 महिन्यानं स्वतःचा सेल्फी काढा. तुमच्या दिसण्यामध्ये जर तुम्हाला छान बदल वाटला नाही तर फी वापिस. त्याला आम्ही एनर्जी एक्सचेंज फी वापिस. फक्त मेडिटेशन करा. लाईव्ह सेशन मध्ये चॅलेंज घेतलेलं असतं. ते कशाच्या भरोशावर? आतापर्यंत एकाही जणाची फी वापिस नाही द्यावं लागली, हे पण तुम्हाला सांगते. ते का? कारण फरक आहेच. आज तुमची जी काही मानसिकता आहे, आज तुमचा जो प्रश्न आहे, नक्कीच 1.5 महिना, 3 महिने, 3री डिग्री कंप्लीट होईपर्यंत तुमच्या प्रश्नावर तुम्हाला मार्ग मिळाला नाही असं होऊच शकत नाही. आज तुमचे आयुष्य जे आहे त्यापेक्षा वेगळं आयुष्य तुमचं 1.5 महिन्यानंतर असेल. तुम्ही स्वतः शेअरिंग करसाल. सेशन मध्ये कधी कोणाला जबरदस्ती केली जात नाही की तुम्ही शेअर करा, कधीच नाही. विशेष म्हणजे सेशन मध्ये असं सांगितलं जातं की तुमचे जे काही अनुभव आहेत, जे सिक्रेट असतात, जे पर्सनल लाईफचे आहे, जे इतरांसमोर नाही शेअर करायचे, ते नका करू नका असं सांगितलेलं असते. पण तरीही अनेक वेळा अनेक जणांचं म्हणणं असतं, मॅडम मी शेअर केल्यामुळे अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो, म्हणून मी शेअर करणार. की एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद तो फक्त प्रामाणिकपणालाच असतो, एवढं लक्षात घे. कारण ती प्रामाणिकपणा आहे, ती ऊर्जेची सोबत आहे. आणि तेवढ्याच आत्मीयतेने मला जे काही येतं, जेवढं मला येतं ते सगळं तुम्हाला अगदी मोकळ्या हाताने दिलं जातं. आणि
तुम्ही फक्त घ्यायला तयार राहा. हे ब्रह्मांड आपल्याला भरभरून देणार आहे. नवीन नवीन गोष्टी येत राहतील, नव्या टेक्निक्स येत राहतील आणि यस, नव्या टेक्नॉलॉजीनुसार आपण हे मेडिटेशन करत असल्यामुळे काय होते तर वेळ वाचतो. वेळ वाचतो. आणि जेव्हा वेळ वाचतो ना, तेव्हा काय होतं तर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याजवळ वेळच तर कमी आहे. हाच सगळ्यात मोठा फायदा होतो की जेथे अनेक ठिकाणी रेकीच्या टेक्निक्स मध्ये 1 तास 20 मिनिट 2 तास असं हिलिंग लागतं. आपण ज्या टेक्निक्स आहेत, आपल्या टेक्निक्स मध्ये तुम्ही अगदी 25 मिनिटामध्ये स्वतःला पूर्ण ऊर्जावान करू शकता. आणि भरपूर मेडिटेशन्स आहेत. तुम्हाला काय आवडते ते करा. तुम्हाला बोर होण्याचं काम नाही. काय असते ना, माणसाचं मन आहे रोज एकच एक करून बोर होते. आहे ना, वेगळेपणा हवा असतो, आपल्या मनाला पण हवा असतो, आपल्याला वेगळे शब्द हवे असतात. तर येस, त्या सगळ्या गोष्टी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये होतात. मला नाही माहिती की आजच्या सेशन मध्ये मी खरोखर तुम्हाला काय सांगितलं असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला कितपर्यंत समजेल असं सांगितलं. मी नक्कीच तुमचा प्रश्न असेल तर त्याला उत्तर देते. तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आणि आजचं सेशन कसं झालं हे नक्कीच सांगा. काय कमी राहिलं असेल तर ते सुद्धा विचारू शकता किंवा सांगू शकता. हो, पुन्हा महत्वाचं, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये तक्रार करण्यासाठी संधी असते. ओके, काही कमी आहे का, कुठं काही कमी पडत आहे का हे सांगण्यास संधी आहे. कारण जेव्हा तुम्ही असं म्हणसाल की मला अजून हे हवं होतं किंवा एखादी गोष्ट कमी पडते आहे, तर नक्कीच ती भर काढण्याचा आपण ब्रह्मांडाला प्रार्थना करूया की ब्रह्मांड ही ऊर्जा नक्कीच ती ताकद देणार तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवून देण्यासाठी. हो ना. येस, एखाद्या गोष्टीची कमी काढली म्हणून कुठेतरी अपमान झाला असं होत नाही. तर आपलं म्हणून तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये कमी सुद्धा काढू शकता. आणि नक्कीच अनेकांनी केलेल्या सूचनांनुसार किंवा आपण म्हणूया अनेकांनी केलेल्या मागणीनुसार अनेक साऱ्या गोष्टी आपण आपल्या अभ्यासक्रमात वाढवल्या आहेत. आणि हे आपण वाढवले आहेत कारण या ब्रह्मांडीय ऊर्जेनी तेवढं भरभरून दिलं आहे. ते करून घेतं आपोआप. आपल्या सेशन मध्ये असं होतं, अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो आणि त्या प्रश्नाचं आपोआप उत्तर मिळतं. इतरांकडून मिळतं, सेशन मध्ये मिळतं. सगळ्या गोष्टी खूप छान होतात. कोणाला काही बोलायचं असेल तर नक्की बोलू शकता. असा आहे. माईक सुरू. बोला मनीषा ताई. कुठे मेसेज आला आहे? ओके, आत्मा नमस्ते, खूप छान, थँक्यू. ओके, मेसेज टाकून नाही चालणार. डी म्हणजे कोण नाही समजलं. एकतर नाव आणि व्हिडिओ सुरू. यस, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचा व्हिडिओ सुरू आहे त्यांचं शेअरिंग आणि त्यांच्याच प्रश्नाला उत्तर दिलं जाईल. शेअरिंग करायचं आहे. बोला सुरेश दादा, काय वाटतंय तुम्हाला ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर? किती दिवस झाले? माईक सुरू करा. आकाशने नाव दिलं होतं मला शेअरिंग साठी. बोला. सेकंडला आहे मॅडम. सेकंडला आहे. ओके, नेमकं गेलेत. काय फरक वाटते दादा? किती दिवस झाले? हो, आता झाले 10-15 दिवस झाले. बरं, काय बदल वाटतो स्वतःमध्ये? थोडा फरक आहे मॅडम. जसं कशामध्ये फरक वाटतो आहे? ध्यान करतोय रोज. हा. रोज 2-2 वेळेस करतोय तर थोडं meditation. तर फरक जाणवतोय मॅडम. सकाळी पण जाग येते 4 वाजता एकदम आणि उत्साही वाटतोय एकदम. छान वाटतोय. छान, मस्त, खूप छान. नक्कीच सेकंड डिग्री पूर्ण होता होता आपल्याला आणखी छान एक स्वतःला बदल वाटेल. ओके, खूप छान, खूप छान. निलेश. हा मॅडम, सकारात्मक वाटते. पहिल्यापेक्षा कामात आत्मनामध्ये सकारात्मक वाटतंय. पहिली कामं अजिबात माईक जवळ. रोजची कामं म्हणा, जी आपलं अडलेली कामं असतात ती थोडी थोडी व्हायला लागली. खूप सुंदर, खूप छान. येस, ही ऊर्जा कुठे होती? बघा, मी तुम्हाला, नवीनच आहात तुम्ही दोघंही, तुम्हाला विचारते, ही ऊर्जा कुठे होती? आपल्यातच असतं. आपल्या आतमध्येच होती. फक्त आपण काय केलं आहे?
आपण फक्त ते वापरायला शिकलोय, कसे वापरायचे. यस, वापरायला शिकलो आहे. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडे मी असं नाही म्हणणार की मी काहीतरी तुमच्या आयुष्यात बदल करते, नाही. मी फक्त माध्यम होते आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल करत आहात, एवढं लक्षात घ्या. ओके, आपल्यामध्येच ती ताकद आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल करू शकतो. खूप सुंदर, बरोबर. थँक्यू. रेखाताई, अच्छा, हँड रेज करून ठेवा ना, म्हणजे मला कळेल कोणाला शेअरिंग करायचं आहे तर. रेखाताई, माईक सुरू. ओके, त्यानंतर समृद्धी. ओके, नवीन, अगदी नवीन लोकांना संधी देत आहे. बोला रेखाताई. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मला आता थोडा फरक जाणवायला लागलाय, असा म्हणजे हात माझे अशी वर जात नव्हते हे. हा. आता पुढे हे व्हायला लागले, कमी म्हणजे फरक जाणवायला लागले, छान वाटायला लागले. किती वेळा मेडिटेशन करता? 1-2 वेळा करते. बर. किती दिवस झाले? आता 2nd डिग्री ला आले. ओके, हा. खूप छान. काय बदल वाटते स्वतःमध्ये आठवडाभरात? म्हणजे असं छान वाटतंय, असं थोडी थोडी अशी म्हणजे राग यायचा मला पहिल्यासारखा, मग राग कमी कमी व्हायला लागला. आणि भीती पण वाटायची, अशी कशाची पण भीती मनात बसायची सारखी. ते भीती पण कमी, हळूहळू कमी व्हायला लागली. खूप छान, मस्त, खूप सुंदर. येस. ओके, कल्पना ताई, आजचं सेशन कसं झालं? काही कमी असेल तर नक्की सांगू शकता. छान झालं, सर्वसमावेशक असं छान झालं, सगळ्यांना समजेल अशा भाषेत छान सांगितलं तुम्ही, छान झालं. कारण कसं आहे, कमी तर तुम्ही ग्रँडमास्टर, तुम्ही काहीतरी मागे राहिलं तर नक्की सांगू शकता. ओके, दिवाळीची गडबड आहे, नक्कीच कोणीतरी म्हटलं मनी प्रॉस्पेरिटी जर का तुम्हाला हवा आहे, मेसेज आलेला आहे मनी, तर हे बघा, जर मनी हवी आहे, पैसा हवा आहे, तर आपले चक्र बॅलन्स असावे लागतात आणि आपल्याला मनी अट्रॅक्ट करावे लागतात. तर ते आपण सेशन मध्ये शिकत असतो. मनी अट्रॅक्शन कसं करावं, मनी अट्रॅक्शन का होत नाही आहे, त्यामध्ये ब्लॉकेजेस का निर्माण झालेले आहेत, अनेक वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे ब्लॉकेजेस निर्माण होतात. बघा, पैसा हवा आहे, परंतु काय असते, तर पैशा संदर्भात स्वतःच्या असलेल्या धारणा, पैशा संदर्भामध्ये आपल्याला लोकांचे आलेले व्हायब्रेशन्स, कधी कधी काही घटना आयुष्यामध्ये पैशा संदर्भात घडलेल्या, तर ह्या अनेक साऱ्या गोष्टींमुळे मानसिकता, आपल्यावर लहानपणापासून आपल्यावर ज्या विचारांचा पगडा झालेला आहे ते विचार, किंवा आपण केलेले अनेक विचार, किंवा लोकांनी आपल्या प्रती केलेले अनेक विचार, ह्या सगळ्या गोष्टींसह काही नकारात्मक ऊर्जा आहेत का? ओके, ज्या माझ्या मार्गामध्ये अडथळा निर्माण आणत आहेत, मार्गामध्ये म्हणजे मला भरभरून पैसा मिळवण्यामध्ये अडचणी आणत आहेत, तर त्या सर्व रिमूव्ह करून तेथे सकारात्मकता क्रिएट करून, शिवाय आपण जो बिझनेस, आपलं जे घर आहे ते त्याला आपण छान ऊर्जा देऊन, आपला जो बिझनेस आहे त्याला आपण ऊर्जा देऊन, आणि वेगवेगळ्या मार्गाने आपण मनी अट्रॅक्ट करू शकतो. आणि ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर पुढच्या 3rd डिग्री पर्यंत तुमच्याकडून ह्या सर्व टेक्निक करून घेतल्या जातात. ओके, येस. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीबद्दल काय सांगसाल, वैशाली ताईंना मी विचारते आहे. खोले. शांत बसले की मी बसू देत नसते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे खरोखरच एक आपल्यासाठी खूप एक वरदानच आहे. ते आतापर्यंत आपल्याला माहित नव्हतं आणि शक्यतो लोकांना याची माहिती नाहीये. तर मला असं सांगायचंय की आपण ह्याच्यात पडल्यानंतरच त्याची जाणीव होते आणि ते पण मंजुश्रीताई इतक्या सोप्या भाषेत आणि सगळ्यांना, सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत समजून सांगतात. ब्रह्मांडीय ऊर्जा काय आहे, सप्तचक्र काय आहे, पंचतत्व काय आहे, निसर्गाची ओळख, हे सगळे एकमेकांना जुडलेले आहेत. ते आपलं शरीर काय कार्य करतं हे मंजुश्रीताई खूप छान पद्धतीने समजून सांगतात. सेशन 1 नंबर सेशन होतं, सगळे सेशन खूप छान होतात. त्याच्यामुळे आणि वाटतं की आता पुढे काय ह्याच्यासाठी आपल्याला
पुढे पुढे सेशन करूशी वाटतात. आणि आता आम्ही ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेतलेली आहे, तर नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळते. खूप डीप मध्ये त्याचा अभ्यास आहे आणि कधी न ऐकलेली अशी माहिती आपल्याला त्या ग्रँड मास्टर मध्ये मिळते. आणि 3 लेवल मध्ये तर बेसिक सगळं समजलेलं आहे. 3 लेवल पण खूप छान झाल्या आणि त्याच्यामध्ये सप्तचक्र आपले लेवल तर सगळे समजले. पण आता डीप अभ्यास करण्यासाठी मी ग्रँड मास्टरचा पण अभ्यास करतेय. कोणीतरी मंजुश्रीताईंना प्रश्न खूप खूप विचारला, धन्यवाद. वैशालीताई, कोणीतरी टाकला आहे की मनी. हा. आता त्यांचा प्रश्न नाही समजला आपल्याला, पण पैसा, आपण आर्थिक परिस्थिती, आता तुम्हाला तर काही प्रश्नच नव्हता, पण आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो का रेकीमध्ये आल्यानंतर? अगदी नक्कीच बदल होऊ शकतो. आता आपल्यासाठी नाही पण इतरांचं मी जेव्हा ऐकलेलं आहे, अगदी गरीब परिस्थिती आहे, परिस्थितीच नाही अजिबात पैसे भरण्याची, तरी सुद्धा त्यांनी धाडस करून ग्रँड मास्टरला सुद्धा ऍडमिशन घेऊन काय होईल ते होईल मंजुश्रीताईंवर सोडून दिलं. पैसा आपोआप ऊर्जेने काम केलं आणि मंजुश्रीताईंची फी भरल्या गेली. असं बऱ्याच जणांचं झालेलं आहे. फक्त फीस नाही भरल्या गेली, आज रोजी ते स्वतःच्या पायावर उभे राहिलेले हे आहेत. पण आहे, त्यांचा व्यवसायही खूप छान चालू आहे. अगदी बरोबर. ब्रह्मांडीय ऊर्जेने खूप छान काम केलेलं आहे, आर्थिक परिस्थितीवर पण आणि त्यांच्या बिझनेसवर पण. हिलिंग हे खूप काम छान करते, खूपच सुंदर. यस. ते टेक्निक सगळ्यांनी शिकावं आणि घरातलं एक जरी मनुष्य, एक जरी व्यक्ती हे टेक्निक शिकली ना, तर सगळं कुटुंबच व्यवस्थित रांगेला लागते असं मला वाटतं. पण कुटुंबातली एक तरी व्यक्ती रेकी हिलर असावी. यस, असायलाच हवी. कारण बघा, मी नेहमी सांगत असते की संपूर्ण विश्वामधील फक्त 4% लोक जरी, मी नाही सांगत आहे, हे शब्द माझे नाहीये, पूर्ण Yes. ऊर्जेसोबत जुडले ना, तर 4% लोकांमध्ये एवढी क्षमता आहे की ते उरलेल्या 96% लोकांचं दुःख हरण करतील. म्हणजे या विश्वात दुःखच राहणार नाही. मग जर काय आपण आपल्या कुटुंबामध्ये एक रेकी हिलर झाला, तर आपल्या कुटुंबाचं पूर्ण संरक्षण करण्याची क्षमता एका व्यक्तीमध्ये येते. मग ते आजारपण असू दे, काही चिंता असू दे, काही असू दे, प्रत्येक गोष्टीसाठी फक्त तुम्हाला कार्यरत राहावं लागेल बाबा, थोडं कार्य करावं लागेल, आहे ना. टेक्निक शिकला आणि पॅकेटमध्ये ठेवून दिला असं नाही ना, उपयोग करावा लागेल. तुम्ही जेवढा ऊर्जेचा वापर करता, तेवढं तुम्हाला प्रतिदिन स्वतःमध्ये बदल जाणवेल. ओके. मेडिटेशन हे खूप छान कार्य करते. मेडिटेशनमुळे शारीरिक, मानसिक सगळेच बदल होत आहेत. यस. आर्थिक सगळे. मेडिटेशन एक मस्त. आत्मा मेडिटेशन, नमस्ते. आत्मा नमस्ते. व्यसनमुक्ती, यस, मी तुम्हाला आवर्जून सांगेल. बघा, अनेक साऱ्या गोष्टी असतात, त्यावर ना, बघा आता व्यसनासाठी आहे किंवा आणखी विचारांसाठी आहे, काही वेगळ्या गोष्टी आहे, त्यासाठी आहे ना, खूप सारा वेळ डॉक्टर ट्रीटमेंट मध्ये जातो. परंतु ह्या टेक्निकचा जर वापर केला ना, तर तेथे लवकरात लवकर रिझल्ट येतो. येस, खूप अगदी लोकांचे अनुभव आहेत. तुम्हाला करावं लागेल, बस फक्त करावं लागेल आणि पुढे यावं लागेल. काय म्हणता मानसिक के? हा, बोला. परत अगदी दुर्धर आजार सुद्धा याने मेडिटेशन करून किंवा त्या टेक्निकचा वापर करून अगदी दुर्धर आजारांवर सुद्धा मात केलेली आहे काही लोकांनी. केली आहे. यस, केली आहे. आपल्या सेशन मध्ये ना असं झालं वैशालीताई आता, की कुठला आजारावर रिझल्ट आला नाही असा आजार आता असं नाही. होय. हा, बरोबर आहे. म्हणजे आता आम्ही सांगू शकत नाही, परंतु तुम्ही विचारा हा आजार बरा होऊ शकतो का, तर तेथे आम्ही यस म्हणूया. किडनी स्टोन पासून काय 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 विचारूच नका. कॅन्सर पासून किडनी स्टोन काहीही असेल तर ते मेडिटेशन आणि रेकी हिलर बस. यस, येस. खूप छान, मस्त. तर आता दिवाळीचे दिवस आहेत, नक्कीच आर्थिक स्वतःमध्ये. ओके, पांडुरंग दादा, बोलायचंय तुम्हाला? माईक सुरू करा. हा, मानसी, त्या अगोदर मानसीचं बोलणं होऊ द्या. मानसी, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मला पण सांगायचं आहे की आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम, तुम्हालाही आत्मा नमस्ते. म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे खूपच फरक पडतोय माझ्यामध्ये. तर म्हणजे भीती, चिंता, क्लेश सगळं निघून गेलंय. तर एवढंच सांगायचं आहे की मेडिटेशनमुळे खूप फायदा होतो. मला खूपच फायदा झाला.
जास्त मी आता बोलत नाही, नंतर बोलले मी सगळं सांगेन. आता नाही सांगत, येस, सांगते नंतर मी सिक्रेट सगळं. गोष्टी सांगायच्याच नाही, पण तुमच्या चेहऱ्यावरचे भाव सगळे सांगून गेले मानसीताई. आणि मानसीताई आता खूप छान दिसत आहात. थँक्यू. खूप छान, खूप मस्त. कुठेतरी मानसीताई तुम्ही माईक ऑन केला हेच माझ्यासाठी खूप होतं. आणि आता तुम्ही तर बोलल्यात. खूप छान, खूप छान, खूप छान. थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. अरे वा, कोमल आली, कोमल. मला कळलं कोमल बोलायला आली. बोला कोमलबाई. त्यानंतर मी पूजाला बोलायला संधी देईल. पूजा चौधरीला. एक मिनिट कोमल. पांडुरंग दादानी माईक सुरू केलेला आहे, दादाला बोलू दे. दादा माईक तुम्ही दिसले पाहिजे आम्हाला. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. किती दिवस जॉईन करून? माझ्या जीवनामध्ये आता थोडा असा बदल व्हायला लागला. रेकीमुळे नाही, रेकीमुळे हळूहळू बदल व्हायला लागला. खूप छान, मस्त. जे प्रथम असं वाटत नव्हतं, पण आता थोडंसं जाणवायला लागलं आणि बदल दिसत आहे मला. म्हणजे कामामध्ये अडथळे जे यायचे ते हळूहळू थोडे कमी होऊन राहिले. नक्कीच. दादा, हे हळूहळू जे कमी होऊन राहिले ना, हे पूर्णपणे बंद होणार अडथळे. ओके, आपण ज्या कामाला जाणार ना तेच काम अगदी सुरळीत होणार. फक्त लक्षात ठेवा, रेकी ना विन विन पोझिशनने काम करते. माझ्यासाठी पण फायदा, इतरांसाठी पण फायदा. इतरांच्या नुकसानीसाठी काम करायला जाऊ तेव्हा नाही आपलं काम होणार. आता तर दादा आपण फक्त सेकंड डिग्रीचा शक्तिपातच झाला आहे. अजून थोडेसे पुढे जाऊया, मग बघा तुम्ही पुढच्या काय म्हणूया पुढच्या 15 दिवसामध्ये तुम्ही खूप वेगळे शेअरिंग करणार. मला पूर्ण विश्वास आहे. थँक्यू. खूप छान, खूप छान. धनंजय दादा या कोमल नंतर, कोमलचा अगोदर. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. येस, मला पण खरोखर मला अनुभव आज शेअर करायचा होता माझा. पण मी ज्यावेळेस जॉईन केलं त्यावेळेस पाहुणे आले, मग राहून गेलं. मग पण म्हटलं अजूनपर्यंत असेल, मी जाते आता. आणि म्हणजे आता माझा रेखीचा प्रवास तसं जून पासून सुरू झालाय, जून जुलै पासून. आणि आता मी ग्रँड मास्टरला आहे. खरं तर आहे ना, रेखीमध्ये जॉईन करायच्या आधी मला तसा काही प्रॉब्लेम नव्हताच आधी. म्हणजे तसं काही मला वाटत नव्हतं की मला काही प्रॉब्लेम आहे, अडचण आहे वगैरे, असं काही नव्हतं. पण जसं जसं मी रेकीमध्ये पुढे शिकत गेले, काय करत गेले, त्यावेळेस मला असं समजायला लागलं की बाबा आपण कुठं चुकतोय किंवा आपल्या विचारांमध्ये कुठं वाईट आहे वगैरे. आणि ह्या गोष्टीचा पुढे जाऊन त्रास झाला असता, जे की आता मोठे लोक त्यांचे अनुभव सांगत असतात, त्यांना काय त्रास आहे हे बोलत असतात, तर त्या गोष्टीचा मला पुढे जाऊन त्रास झाला असता. पण इतक्या लहान वयात मला समजलं. आणि मेन म्हणजे माणसातला माणूस ओळखणं, आपल्यातले चांगले गुण ओळखणं, ह्या गोष्टी मला रेखीमुळेच समजल्या. आणि ना, समोरचा माणूस कधीच वाईट नसतो. आपण उगीच असं दुसऱ्यांबद्दल वाईट मनामध्ये करून घेतो. ह्या गोष्टीमुळे ना आपल्याला मेंटली पण म्हणजे त्रास होतो आपल्याला. मलाही होत होता राग येणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, पण असं ते नॉर्मल वाटत होतं. आणि नंतर मग माणसाला समजून घ्यायला, आपल्यात लोकांना, आणि दुसऱ्यांमध्ये बदल न करता आपण आपल्यामध्ये बदल करणे, आपल्या विचारांमध्ये बदल करणे, त्यामुळं आपण पण मेंटली छान राहतो आणि आपली सगळी नाती पण मस्त राहतात टिकून. आणि आताच्या लाईफस्टाईलमध्ये नाती टिकवणे किंवा नाती टिकवून ठेवणं हा खरंच खूप असा काय म्हणतात असं गंभीर प्रश्न आहे हा, की नात्यांची जडणघडण म्हणणे. मग मला असं असं म्हणजे मी म्हणते की इतक्या लहान वयात मला ही गोष्ट समजली. मला लहान वयात ही गोष्ट समजली. त्यामुळे मी खूप आभारी आहे रेखीची. आणि आजचा जसा विषय आहे ना, की रेखी आपल्याला प्रत्येक ठिकाणी मदत करते, तसंच माझ्या पण बाबतीत होतं, की मी कुठं पण गेले की मला बँकेत जाऊ किंवा बसला जाऊ वगैरे, तर तिथं असं जास्त वाट नाही बघावी लागत. असं मनात इच्छा आली ना, की ती इच्छा पूर्ण होती. कारण की आपलं मन पण मेडिटेशनमुळे आपलं मन पण तेवढं निर्मळ झालेलं असतं. आपल्या मनामधले जेवढे पण दूषित विचार असतात, काय असेल, तर त्या गोष्टी सगळ्या मेडिटेशनमुळे खूप प्रमाणात कमी होतात.
त्यामुळे ना रेखीमुळं आपण स्वतः पण बदलतो, आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये बदल होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवते. मी अजून पुढे ह्या गोष्टी शिकणार आहे आणि मला असं एक आदर्श नागरिक, आदर्श व्यक्तिमत्व घडवायचं आहे. त्याच्यासाठी मला रेखी मदत करते आहे आणि मंजुश्री मॅडम तर माझ्यासाठी एक आयडियल पर्सन झालेले आहेत. म्हणजे मेडिटेशन करताना रेखी शिक्षक, रेखी गुरु म्हणून मंजुश्री मॅडमचा आभार मानल्याशिवाय मेडिटेशन सुरू होत नाही, मेडिटेशन संपत नाही. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. कोमल, आजीची तब्येत कशी आहे? आजीची तब्येत आता व्यवस्थित आहे. म्हणजे सगळ्यांना तिला अनुभव. हो, आजीचा अनुभव पण मी सांगते, की तिला दम्याचा त्रास होता आणि तिला सांधेदुखीचा पण त्रास होता आणि ती ना म्हणजे असं ती खूपच वीक झाली होती. ती डिप्रेशनमध्ये पण होती थोडीफार आणि मग तिला आम्ही पुण्याला आणलं होतं ट्रीटमेंटसाठी आणि तिला दवाखान्यात दाखवलं ना, तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येत होते आणि समजतच नव्हतं, की तिला म्हणजे काय होतंय, काय कुणालाच कळत नव्हतं. मग मॅडमच्या मार्गदर्शनाने आम्ही आजीची हिलिंग केली, तिला हिलिंग वगैरे दिली आणि त्याच्यानंतर ना तिला दवाखान्यात जायचा तिचा एक अनुभव आहे, की आम्ही ज्या दिवशी आजीला आदल्या दिवशी दवाखान्यात नेलं होतं, त्या दिवशी तिला चालता येत नव्हतं. तिला स्ट्रेचरवरून न्यावं लागलं होतं हॉस्पिटलमध्ये आणि नंतर आम्ही संध्याकाळी माझ्या आईनं खूप टेन्शन घेतलं, मॅडमना सांगितलं. मग सगळ्या ग्रँड मास्टर्सनी, मॅडमनी सगळ्यांनी रेखी दिली. आणि दुसऱ्या दिवशी आहे ना आजी स्वतःहून घरापासून ते हॉस्पिटलपर्यंत, हॉस्पिटलच्या बेडपर्यंत ती स्वतःहून चालत गेली. आम्ही पाठीमागं बसून आश्चर्य करत होतो, की ही अशी कशी एकटी चालत गेली म्हणून. पण हे सगळं आहे ना रेखीमुळं आणि एक जो पॉझिटिव्ह थॉट क्रिएट केला मॅडमने आमच्या सगळ्यांच्या माइंडमध्ये, ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे खूप पॉझिटिव्ह सकारात्मक परिणाम झाला ह्या सगळ्या गोष्टींवरती. आणि एक वेळ अशी होती, की जिथं म्हणजे घरचे मोठे पण टेन्शनमध्ये होते, पण एक असं मनामध्ये थॉट क्रिएट केला पॉझिटिव्ह आणि त्या गोष्टीमुळे खरंच खूप बदल झाला. मुळात रुग्णाला सुद्धा सांगितलं, की आम्ही तुला रेखी देत आहे, तू लवकरात लवकर तंदुरुस्त होणार आहे. रुग्णाने स्वतःचं आभा मंडळ रुग्णाचं असं स्ट्रॉंग झालं, मानसिकता सुद्धा तयार झाली आणि लगेच ट्रीटमेंटला पण छान प्रतिसाद आणि ओके. आता एकदम ओके आहेत आजीबाई. हो, खूप छान, खूप व्यवस्थित आहे आणि घरचं वातावरण पण पूर्ण रेखीमय झालेलं आहे. येस, खूप छान. खूप सर्वच्या धन्यवाद सर्व मॅडम. रेखीमय. येस. खूप छान. थँक्यू कोमल. धनंजय दादा. ऍक्च्युली तुला रेखीबद्दल काही माहिती नव्हती अगोदर. माझ्या बहिणीकडनं मला रेखीबद्दल माहिती मिळाली. अशी ऊर्जा असते असं मला कधीच मला माहित नव्हतं त्याबद्दल. आणि जे पूर्वी जे साधुसंत किंवा ऋषीमुनी वगैरे म्हणत होते, असे काही ते करायचे चमत्कार वगैरे असं काही होऊ शकतं असा कधी मला विश्वास नव्हता. परंतु मी तो जॉईन केल्यानंतर तर असं वाटतं की खरं आहे, असं काहीतरी आहे, शक्ती आहे, त्यामुळे काहीतरी करू शकतो आपण आणि त्याचा अनुभव आता थोडाफार येतोय मला. खूप छान, खूप छान. अच्छा, धनंजय दादानी आणि कोमलनी राहिलेल्या सेशनची परिपूर्ण केलं आहे. थँक्यू कोमल. नक्कीच कोमलनी सांगितलं आहे बरेच पॉइंट. आपल्या कल्पनाताईला विचारला काही राहिलाय का, तर खरंच ऊर्जा आपल्याला कशी मदत करते आणि ऊर्जा शिकल्यामुळे किंवा ऊर्जेसोबत एकरूप झाल्यामुळे आपण इतर लोकांना नाही बदल करू शकत. हे कोमलने अत्यंत महत्वाचं सांगलं, जे आजच्या सेशन मध्ये मी विसरले होते. थँक्यू कोमल. की ऊर्जेसोबत एकरूप झालो याचा अर्थ असा नाही आहे की आपण लोकांमध्ये बदल घडवून आणू. स्वतःमध्ये बदल घडतो आणि स्वतःमध्ये बदल घडल्यामुळे आपले व्हायब्रेशन छान जातात, आपली पेरणी छान होते आणि समोरच्या लोकांचे विचार आपल्याप्रती किंवा इतर त्या वातावरणाप्रती बदलतात आणि मग रिलेशन सुंदर होतात. दुसरं म्हणजे धनंजय दादांनी म्हटल्याप्रमाणे चमत्कार नाही होत कोणताच. तर या जगात चमत्कारच नाही आहे. आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहिती नसते म्हणून आपल्याला असं वाटतं की तो चमत्कार आहे. ओके, अगोदर आपल्याला माहिती नव्हतं की आशीर्वाद दिल्यामुळे किंवा एनर्जी दिल्यामुळे एखादा रुग्ण बरा होतो. तो कसा बरा होतो हे आपल्याला माहिती नव्हतं, ते टेक्निक माहिती नव्हतं म्हणून आपल्याला वाटायचं तो चमत्कार आहे. आता तो चमत्कार नाही, कारण आपल्याला त्याबद्दलचं ज्ञान प्राप्त झालं आहे. या जगामध्ये चमत्कार होतच नाहीत. या जगामध्ये आपण त्या गोष्टीला चमत्कार मानतो जी आपल्याला माहिती नसते. ओके, तर हे सायन्स आहे.
हे अध्यात्मशास्त्र यामधलं सायन्स समजून घेतलं की चमत्कार नाही. अजूनही लक्षात ठेवा, चमत्कार नाही. मग ते सगळे महात्मे पण चमत्कार नव्हते करत, पण ते काय होतं हे आपल्याला माहिती नव्हतं. ते नव्हते म्हणत आम्ही चमत्कार करतो. लोक म्हणत तुम्ही चमत्कार करता. करते? येस. खूप छान. बदल जेव्हा चमत्कारिकरित्या होतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की चमत्कार होतो. अच्छा, कोणाला शेअरिंग करायचं आहे का? नाहीतर म्हणसाल मला संधी दिली नाही. असं नको व्हायला. हा, पूजा राहिली ना आपली. पूजा, माईक ऑन होतो का पूजा? हॅलो. नाही, पूजापर्यंत जात नाहीये माझा आवाज. ओके, जाऊ द्या मग. पूजाऐवजी संधी देते रश्मीताई खामकर. ओके, धनंजय दादांनी मॅडम. हा, झाला. 1 मिनिट दादा, पूजाचा माईक ऑन झाला आहे. त्यानंतर तुमच्याकडे येते परत. बोला पूजा. रेंज आहे पूजा तुमच्याकडे? नाही पूजा, नाही जमणार. धनंजय दादा हात वर केला होता. त्यानंतर रश्मीताईकडे जाते मी. मॅडम, रविवारचं सेशन आहे ना, मला सेशन जे आहे रविवारचं ते जरा वेगळं असतं प्रत्येक वेळेस. आणि Yes. प्रत्येक रविवारी काही ना काही नवीन शिकायला मिळतं किंवा माहिती नवीन मिळते रविवारच्या सेशनमध्ये. दररोजचं जे आपलं सेशन असतं त्याच्यापेक्षा रविवारच्या सेशनमध्ये माहिती बरीच काही मिळते आणि प्रत्येक रविवारचं सेशन असतं ते वेगळं असतं प्रत्येक याच्यापेक्षा. येस सर. प्रत्येक रविवारी ते ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याकडून त्या ऊर्जेची ओळख नव्या शब्दामध्ये करून देण्यासाठी एक तयारी करून घेते. आणि खरं म्हणजे विषय काही असा निवडलेला नसतो. अगोदर आला डोक्यामध्ये आणि घेतला. ओके, आणि आपोआपच त्या सगळ्या गोष्टी होत असतात. आपण कोणताच विषय रिपीट करत नाही शक्यतो, आणि प्रत्येक रविवारी एका वेगळ्या विषयावर सेशन घेत असतो. छान, तुमचं निरीक्षण छान. थँक्यू. पूजा, तुमचा आवाज नाही येत होता, नेटवर्क कमी आहे. बोला रश्मीताई, आणि रश्मीताई नंतर आपण मेडिटेशन घेऊया. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जेशी मी जोडल्यामुळं मला पण पॉझिटिव्ह विचार माझ्या मनात यायला लागलेले आहेत. आणि मी पूर्वी उदास वगैरे अशी असायची, त्याच्यामुळे मला आता चांगले आनंदाचे क्षण असे यायला लागले जीवनात. आणि मी बरं वाटतंय असं. याच्या पुढे सुद्धा चांगले अनुभव येतील ही अपेक्षा करते. म्हणजे आहेच त्याच्या ब्रह्मांडाकडून. आणि माझ्या मनात जे आहे संकल्प, माझ्या मनात म्हणजे जे आहे मला करायचे ते पण घडून येईल असं मी अपेक्षा करते. घडणारच आहे असं म्हणा. हा, घडणारच आहे. येस, खूप छान. थँक्यू. नमस्ते. थँक्यू. थँक्यू. बोला पूजा. पूजा तुमच्याकडे आलं नेटवर्क, बोला. हा मॅडम, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. रेकी बद्दल बोलायचं म्हणजे खूप हे लागेल मॅडम. 1 तास जरी बोललं तरी कमीच आहे. आणि तुम्ही जे बोलता तेच माझ्या जीवनात घडतंय असं मला वाटतं. मी जेव्हा तुम्हाला सांगितलं माझा प्रॉब्लेम आणि तुम्ही सांगितलं की ते निघून जाईल, आणि ते खरंच तो फरक वाटतो, जाणवतोच. तिच्यामध्ये जे मला एकदम भीतीचा अटॅक सारखं व्हायचं, तर ते माझ्या लक्षात आता आलं की ते मला आता खूप कमी वाटतंय गड्या, की भीतीचा जो एकदम अटॅक व्हायचा, एकदम काही गोष्ट बघितली की एकदम अटॅक सारखं वाटायचं, की भीती जातच नव्हती. पण आता किती दिवस झाले जेव्हापासून रेकीमध्ये आले तेव्हापासून भीती खूप कमी वाटते, म्हणजे निघूनच गेली असं. अशा खूप गोष्टी मॅडम, त्या मला आता इतक्या शब्दात मांडता नाही येत आहे, पण खूप छान अनुभव येतोय. येस, तुमच्या भावना पोहोचल्या. आपल्या सगळ्या सिक्रेट गोष्टी नाहीच सांगायच्या लाईव्ह सेशन मध्ये. आपण फक्त शब्द जेवढ्या कमीत कमी शब्दामध्ये सांगता येतील. ओके, छान पूजा, खूप छान. आणि जे तुम्ही बोलले ना मॅडम की चमत्कार, ते आता ते मला कळत आहे की आपल्याला त्या रेकी विषयी ज्ञान नव्हतं, तर ते मला चमत्कार वाटत होतं. म्हणजे 1-2 जेव्हा मी फर्स्ट रेकी केली तेव्हा चमत्कारच वाटत होता. पण ते आता ज्ञान समजलं त्याच्यामुळे. येस, काही जादू नाहीये, काही चमत्कार नाहीये. सायन्स आहे आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रत्येकाजवळ आहे. फक्त तिचा योग्य वापर करायचा आहे, तिच्याबद्दल कृतज्ञ राहायचं आहे, बस. खूप छान. छान. थँक्यू पूजा, खूप धन्यवाद.
आत्मा नमस्ते. अच्छा, मी आणखी एक गंमत सांगते. काही काही लोक शेअरिंग करतात आजच्या सेशन मध्ये. मी पण सांगते, मुलांचा मार कमी व्हायचा असं वाटत असेल तर मम्म्यांना रेकी शिकायला पाठवा. आमच्या सेशन मध्ये मम्म्यांचं शेअरिंग असं असते की आमच्या मुलांचा मार कमी झाला आहे कारण आम्ही आता शांत झालो आहे. त्यांच्यावर नाहक अत्याचार व्हायचा. मुलं म्हणतात, जा आई तू मेडिटेशनला बस. कारण त्यांना माहिती आहे आई मेडिटेशनला बसली म्हणजे तिचं डोकं शांत राहणार, तिला मनशांती मिळणार आणि ना जे काही राग त्रागा आहे तो आमच्यावर निघणार नाही. असं जर काही होत असेल तर नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीला जोडा. विद्यार्थ्यांचे जे अनुभव आहेत ते तर तुम्ही ऐकलेच नाही आहेत अजून. खरोखर अगदी मोबाईल पूर्णपणे सोडण्यापर्यंत विद्यार्थी पोहोचत आहेत. असं नाही म्हणत आहे मी की आजच्या जगामध्ये मोबाईल शिवाय जगता येईल, शक्यच नाही आहे. परंतु जे 3 तास 4 तास 5 तासावर होतं ते अर्ध्या तासावर आलेलं आहे. यापेक्षा आणखी काय पाहिजे आहे? ओके, म्हणजे बॅलन्सिंग लाईफ विद्यार्थी जगत आहेत. तर खूप सुंदर उत्कृष्ट रिझल्ट आहेत ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचे. काही कुठे तक्रार नाही, काही कुठे काही नाही आहे. आणि जिथे कुठे तक्रार असेल, जिथे कुठे कमी जाणवत असेल तिथे आपण भरून काढण्याचा प्रयत्न करतो. ओके, एखाद्याला एखाद्या गोष्टीला रिझल्ट यायला वेळ लागतो. नक्कीच आपण त्यांना वेळ देऊया. खूप सुंदर प्रकारे सेशन होतात. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आणि आज आपण खूप सुंदर असं मेडिटेशन करणार आहे. नवीन बॅच चालू होणार आहे दिवाळीनंतर. ओके, दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बॅच सुरू होणार आहे. ज्या सदस्यांना प्रवेश घ्यायचा असेल नक्कीच आपण आपली जागा बुक करू शकता. सुरुवातीला येणारी एक बॅच दुपारच्या वेळेची असेल आणि त्यानंतर एक बॅच संध्याकाळची असेल. आता पुढच्या सेशनचं थोडंसं रुटीन असं बदलणार आहे कारण हिवाळ्याचे दिवस आहेत आणि थोडं भरपूर दिवस झाले. माहिती आहे की आता रेग्युलर आपल्या ग्रँडमास्टरच्या आणि वेगळ्या बॅचेस सुरू राहणार आहेत. त्यामुळे आपण आता असं करणार आहे की 2 बॅचेस दुपारी घेऊया आणि एक बॅच रात्रीची घेऊया. कारण कंपल्सरी एक बॅच विद्यार्थ्यांची आपली चालणारच आहे. नवीन विद्यार्थी तयार आहेत बॅचेससाठी, उलट वेळ कमी पडतो आहे. तर विद्यार्थ्याची पण एक बॅच आम्हाला घ्यावीच लागणार आहे. म्हणून आता सगळ्यांसाठी खुशखबर आहे. खरं तर ज्यांना दुपारच्या बॅचला बसायचं आहे ते लोक दुपारी बसू शकतील आणि ज्यांना रात्रीच्या बॅचला बसायचं आहे एक बॅच संध्याकाळची असणार आहे. खरं तर ती बॅच मे बी 8 वाजताची असेल, 8 वाजताची असेल आणि विद्यार्थ्यांची बॅच 7:10ची अशी असेल. 2 बॅचेस अशा असतील रात्रीच्या आणि 2 बॅचेस दुपारच्या असतील आता यानंतर. कारण महिला मंडळाची पण बरीच वेळा मागणी असते, मॅडम दुपारच्या बॅचेस हवे आहेत. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त नोकर वर्ग असतो, मग त्यांचं खूप अडचणी येतात. त्यामुळे आपण रात्रीच्या बॅचेस घेत होतो. तर आता आपण नियमित 2 बॅच दुपारी ठेवूया, एक बॅच रात्री जे नोकर वर्ग आहे त्यांच्यासाठी आणि एक बॅच विद्यार्थ्यांची बॅच थोडीशी 7-7:30च्या दरम्यान. आणखी विशेष असं की रेग्युलर आपल्या ग्रँडमास्टरचे बॅचेस सुरू आहेत आणि सुरू राहणारच. त्यामुळे दररोज रात्री 9:30 ते 11ची असणारी बॅच आपण दिवाळीनंतर 9 ते 10:30 या वेळेमध्ये घेणार. म्हणजे काय होणार तर सकाळी 5 वाजता जे लोक मेडिटेशनला उठतात, काही लोक 4 वाजता उठतात मेडिटेशनला. मुळात माझं सुद्धा अगोदर मेडिटेशन असते, तर त्या गोष्टीला आपल्याला आणखी चांगलं रुटीन लागेल. हिवाळ्याच्या दिवसामध्ये काय म्हणूया लोक कडू लाडू, सुकामेव्याचे लाडू खातात आणि परत झोपतात. आपण तसं नाही करणार, लाडू खाऊया आणि मेडिटेशनला बसूया. जास्तीत जास्त वेळ आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी देता यावा आणि आरामही व्यवस्थित व्हावा, सगळ्यांची झोप व्यवस्थित व्हावी. ग्रुप वाढला आहे आणि यासाठी हो पुन्हा एक सगळ्यांना मोठ्या प्रेमाने सूचना नाही आहे, सांगते आहे. दिवाळीसाठी जे स्पेशल सेशन आहेत ते दरवेळेस आपण सगळ्यांसाठी सर्वसमावेशक घेत होतो. यावेळेस आपला परिवार वाढला आहे तर आपण रेकी 1st to 3rd च्या सदस्यांना वेगळं सेशन आणि ग्रँडमास्टर साठी एक वेगळं सेशन ठेवणार आहे. ओके, तर त्या तयारीत असू द्या. आजच्या सेशनला असलेल्या सगळ्यांना सांगते आहे दिवाळीचं सेशन स्पेशल होणार आहे. बिफोर दिवाळी प्युरिफिकेशन ज्याला म्हणूया आपण. बघा, आपण दिवाळी आहे, आपल्या घराची साफसफाई केली आहे, आपण सगळ्यांनी केली आहे. येस, आता फराळाची करायला सुरुवात झाली आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे केवढा ताण येतो मनावर. आणि जेव्हा ती लक्ष्मी देवी येते ना तेव्हा आपली ताकद नसते ती एनर्जी घेण्याची. कधी चिडचिड होते, कधी हे केलं ते केलं, तू अमुक नाही करू लागला, अनेक साऱ्या गोष्टी होतात. कोणाकोणासोबत होत असतात दरवर्षी. येस,
आहे ना. म्हणजे काय तर खरं तर देवी घरी येते, खरं तर लक्ष्मी येते, ती एनर्जी येते आणि आपण घेण्यासाठी तेवढे तयार नसतो. आणि मग आपण म्हणतो की दरवर्षी दिवाळी येते आणि जाते. परंतु यावर्षी आपण स्वतः ज्याप्रमाणे घराचं क्लिनिंग केलं आहे त्याप्रमाणे स्वतःची एनर्जी क्लीन करून ती प्रॉस्पेरिटी एनर्जी, ती देवी लक्ष्मीची एनर्जी स्वतःमध्ये घेण्याची क्षमता वाढवणार आहे. आणि मग तुम्ही मला सांगसाल यावेळेची दिवाळी काय होती आणि दिवाळीनंतर तुम्हाला आलेले रिझल्ट तुम्ही सांगायला तयार असणार आहेत. मला पूर्ण विश्वास आहे. ओके. येस. तर त्या सगळ्या विश्वासासह आपण सगळ्यांचे स्पेशल रेकी व्यतिरिक्त येस ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत आपण जेव्हा जेव्हा जुळत असतो तेव्हा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये असं वैशिष्ट्य आहे की मध्ये त्या सेशनच्या मध्ये जे जे काही येतं त्या सगळ्या अनेक गोष्टींचे स्पेशल सेशन तुमच्यासाठी होत असतात. आणि ग्रँडमास्टर साठी तर एक स्पेशल दिवाळीसाठी आपण एक वार्षिक प्लॅन तयार करणार आहे. आणि आणि आतापर्यंतचा अनुभव आहे गेल्या जेवढ्या बॅचेस झाल्या जेव्हा जेव्हा आम्ही वार्षिक प्लॅन तयार केला तेव्हा तेव्हा त्या गोष्टीसाठी तुम्ही टाकलेला आकडा तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. तो निर्माण करण्याची, तो कमावण्याची क्षमता तुमची झाली आहे. तर ग्रँडमास्टर्स तयार राहा. या आठवड्यामध्ये धनत्रयोदशीला आपण ते स्पेशल सेशन घेणार आहे आणि सेम धनत्रयोदशीलाच आपण थर्ड डिग्रीच्या सर्व सदस्यांचं सुद्धा सेशन घेणार आहे. मग 2-3 दिवस सुट्टी घेऊया. ओके. मी पण फराळाचं करेन, तुम्ही पण फराळाचं करा. मग तयार. खायचं नाही म्हणत आहे. तयार. ओके. बघूया आपले सेशन कसे जातात तर त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग ठरवूया मग. ओके. सुट्टी द्यावी असं काही माझा प्लॅन नाही आहे. कारण माझ्या घरून मला पूर्ण सपोर्ट आहे. त्यामुळे मी ही सगळी सेवा देऊ शकते आहे. आणि एवढं सगळं गोष्टी होत आहेत. अगदी दिवाळीचे कामं सहजपणे होत आहेत. कुठं काही अडचणी येत नाही आहे. एनर्जी मदत करत आहे. मी एवढा वेळ तुमच्या सोबत असूनही एनर्जी थ्रू सगळे कामं झाले आहेत असं म्हणूया. आणि फराळाचं सुद्धा तसंच होणार आहे. नाही आम्ही विकत आणत नाही. ठरलं होतं प्लॅनिंग पण नाही जमणार. घरी होईल आणि गरज पडली तर थोडंफार विकत आणलं जाईल. ओके. पण तरीही सेशन मात्र सगळे होणार. होता होईपर्यंत आपले सेशन सगळेच होतील. ओके. काही स्पेशल हिलिंग दिवाळीच्या दिवशी सुद्धा थोडीफार होईल. असं नाहीये की होणार नाही. ग्रुप मेडिटेशन, ग्रुप एनर्जी ह्या सगळ्या गोष्टी होतील. ओके. चला तर मग आपण आता थांबूया. आता कोणाला काही प्रश्न नाहीये ना? आपण आता मेडिटेशन घेऊ. येस. तर मी आता आपली रेकॉर्डिंग थांबवते आहे. मी नवीन सदस्यांना आणि युट्यूबला जे सन्माननीय सदस्य व्हिडिओ बघत आहेत त्यांना सगळ्यांना सांगते या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा. सामर्थ्यवान व्हा. आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणा. आनंद खुशी प्रेम आणा. आणि नक्कीच दिवाळीनंतर सेशनला जुडा. ज्या सदस्यांना दिवाळीच्या अगोदरचे सेशनचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आताच आपलं ऍडमिशन कन्फर्म करून या दिवाळी सेशनचा लाभ घेऊ शकतात. ओके. दिवाळी सेशनचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अगोदर ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं सदस्य तुम्हाला व्हावं लागेल. थँक्यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सगळ्यांना. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते. सर्वांना